हाय हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि शनिवार म्हणलं का आमचा साफसफाईचा दिवस असतो. आम्ही घराची साफसफाई करतो, गार्डनची आणि घराच्या आसपासची सुद्धा साफसफाई करावं म्हटलं, कारण आता पावसाळा चालू झालाय ना, तर काँग्रेस खूप वाढलंय, तर ते सुद्धा काढायचंय. आणि तुम्ही बघू शकता हिरवगार मस्त झालंय आणि सकाळ सकाळचं पावसाचं दव पडलंय गवतावरती, किती छान वाटते. तर झाडून झुडून घ्यायचंय ना, तर त्यामुळं नवरोबाला म्हटलं गाडी थोडीशी थोडा वेळ बाहेर घ्या, म्हणजे झाडायला बरं पडतं. तर गाडी बाहेर घेतली नवरोबानी. आता थोडंसं फिरून येतो आणि फिरून आल्यानंतर मग झाडून घेते आता. पाणी येणार बरं का? पाणी येणार ग? भरपूर पाणी काय अडचण त्याचा पाईप आता असेल पाणी धुवून काढावं ते पावसामुळं खराब होतंय. सगळं साफ झाली काय अडचण उघडतं सारखं करकर करकर वाजतंय, ते चांगलं नसतं. थोडंसं घालावं. किती दव पडलंय बघितलं का? आता एक दोनच पाऊस झालेत, तरी पण साईडने घराच्या तुम्ही बघू शकता कसं काँग्रेस वाढलंय सगळं आणि गवतन ते कसं तरी वाटतंय. आता याला जर काढलं नाही तर पावसाळा भरते एकदम दाट जंगलासारखं होऊन जाईल. तर सकाळचे वाजले 6:30. आम्ही चाललो थोडंसं फिरायला. तर इतकं भारी वातावरण वाटतंय ना सकाळचं. हिरवगार मस्त असं गवत दिसते, त्याच्यावरती दव पडलेलं आणि सगळं लोक असे फिरायला आलेले सकाळी. वातावरण छान आहे, त्यामुळं फिरायला येतात लोक. तर म्हटलं थोडंसं फिरून यावं फ्रेश वातावरणामध्ये. तर नवरोबाला पण आणलंय मी फिरायला. तर सूर्यदेव थोडेसे वरती आलेत. हे पहा सगळं हिरवगार मस्त झालंय, छान वाटते. चला आता थोडंसं फिरतो आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर माझा आवाज थोडासा डाऊनच आहे आज, कारण मला सर्दी झाली आणि थोडीशी कणकणच आल्यासारखी झाली. काय कशाने काय कळत नाही, पण काम तर काय चुकणार नाही, काम तर करावंच लागणार आहे. तर दारामध्ये ना मुलं कितीही ओरडलं त्यांना तरी पण दारात चपला ठेवतातच ते रात्रीचं. दिवसभर मी उचलत राहते बाहेर आल्यावर, पण रात्रीचं मी बाहेर येत नाही संध्याकाळी, कारण आता पावसाळा चालू आहे ना, तर जेवण वगैरे झाले की आतमध्येच बसतो. इतक्या पाकोळे इतके किडे येतात ना लाईटीनी, त्यामुळं तर ते बाहेर चपला उचलले मी दारातले आणि त्यानंतर झाडून घेते आता. तर कितीही स्वच्छ करून ठेवलं ना सकाळी, तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत खूप राडा होतो पोर्चमध्ये, कारण आता पाऊस चालू आहे ना, तर त्या पाकुळ्या येतात, असे किडे असतात आणि त्याचे पंख वगैरे पडलेले ना गच्च भरतं आणि ते सगळीकडे उडत राहतं, झाडांची पानं वगैरे. तर दिवसातून 2 बऱ्या तरी माझं बाहेर झाडू मारून होतो, सकाळी आणि 3-4 वाजता दुपारी. तर नवरोबाचं बघा खटाटोप काही ना काही चालूच आहे. गेट खूप वाजते. तर फिरायला जातानाच पाहिलं होतं त्यांनी, ते म्हटले थोडंसं तेल घालतो म्हणजे ते वाजणार नाही जास्त. तर पावसाने गेट पण गंजायला लागले. आता थोडासा पाऊस पडलाय ना, तर नागिनीच्या पानाला तुम्ही बघू शकता, नागविलीच्या पानाला किती मस्त पानं आलेत. उन्हाळ्याभर एक पानसुद्धा मला कलशासाठी भेटत नव्हतं, असे तुटलेले होते आणि असे मोठाले पानं येतच नव्हते, असे खुरंगटल्यावानी झाले होते. आता मोठाले पानं यायला लागलेत, मस्त झालेत. गुलाबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता, एकच फांदीला 7-8 फुलं आलेत. तर 5 गुलाब हे खूप लाल भडक असे फुलं येतात मस्त. उन्हाळ्यामध्ये झाडांना कितीही पाणी घातलं तरी पावसाळ्यासारखी सर अजिबात येत नाही. पावसाळ्यामध्ये ना त्यांना काही करा नका करू, खत घाला नका घालू, तरी पण झाडं इतकी भारी होतात ना. तर गोकर्णाचा वेल आहे ना गोकर्णाचा वेल खिडकीमध्ये गेला किचनच्या ना, तर इतकं छान वाटतंय ना आतमधून पण आणि बाहेरून पण. खूप फुलं यायला लागली त्याला आता. तर आता नवीन झाडं आणायचेत, पण थोडंसं थांब हे बोलले की पाऊस थोडासा उघडला ना, मग आपण नवीन झाडं आणून पण लावू. ओ मला झाडू मारायचंय, तेवढं झटकून घ्या बरं बाहेर, लय धूळ त्याला. काय म्हणलं आकाश? गवतीच्या फ्रीजमध्ये ना, निळ्या डब्यामध्ये.
हा, मला धुळीची ॲलर्जी आहे ना, त्यामुळं मी यांना झटकायला लावलंय. कारण मी असं थोडं झटकलं, धूळ थोडीशी झटकली ना, नाकात जर गेली तर मला शिंका चालू झाल्या तर बंदच होत नाही. तर त्यांना मी झटकायला लावलं. आणि बायका अजून फिरायलाच येतात, कारण मी लवकरच फिरून येतो. घरामध्ये काम पण भरपूर असतं त्यामुळं. तर झाडू मारते मी आता. आणि छोटा मुलगा उठलाय, तो चहा ठेवतोय. आणि मोठा मुलगा त्याचं बेडरूम आवरतोय. तर माझ्या दोन्ही मुलांना चहा इतका छान येतो ना, दोन्ही पण चहा करून पाजत असतात आम्हाला, आम्ही बसलो ना असं. तर असं चहा, त्यानंतर मॅगी, पोहे असं त्यांना बेसिक थोडंफार शिकवलेलं आहे मी. कारण कुठं जर जाणं झालं तर मग ते उपाशी राहू नयेत त्यामुळं. तर छोट्या मुलाने चहा करून दिला सगळ्यांना. आम्ही बसलो चहा पीत. आणि आता चहा घेते आणि बाकीच्या कामाला लागते. तर शनिवारी आम्ही घराची डीप क्लिनिंग सगळे मिळून तर करतच असतो. पण नवरा बोलले की बाहेर काँग्रेस झालंय, सकाळी मी तुम्हाला म्हटलं. तर नुसतं बोलले होते मी काँग्रेस खूप झालंय, तर ते आपण गवत मारायला पाहिजे. तर ते बोलले आपण आज मारून घेऊ, नाहीतर मग आता अजून पाऊस जर झाला तर ते जास्तच होऊन जाईल. तर फौजमध्ये होते ना ते, असं तलवारीने गवत मारायचे तिथं. तर तसंच त्यांनी इथं पण 2 तलवारी बनवून घेतलेल्या आहेत. आणि त्यांनीच ते असं गवत मारतात. तर माझा भाऊ आणि ते मारता येतं. तर तलवारीला असं त्या माणसाने ना मुठी बनवलेल्याच नाही आहेत लाकडाच्या. त्यामुळे काय होतंय, हाताला फोड येतात. म्हणून त्यांनी असे कपडे लावले त्या तलवारीला आणि गवत मारता येते. तर इतकं छान गवत निघलं जातं आणि त्यांनी काँग्रेस सगळं असं एकसारखं निघलं जातंय. मुठी नका काढू बरं का, नाही तर काय होतं, हात फुटत येत. थोडं लांब लांब दोघं जण मारा, नाही तर एकामेकाला लागल. थोडस वन सर जळण का ते सगळ्या काट्या गोळा करा. ते काय होतं, तसेच ठेवलं त्याच्या खाली गवत होतं लई. तर आभाळ तर अजिबात दिसत नाही दुपारपर्यंत. आणि दुपारनंतर मग सगळं भरून येतं, गडगड करतं आणि लगेच पाऊस यायला लागतो असे. तर घराच्या कडेने असं काँग्रेस जर काढलं नाही, गवत काढलं नाही ना, तर असे किडे आहेत ना, ते पावसाळ्यामध्ये असं अस्वल बोलतात, अशा भुरे असतात त्याला, ते आतमध्ये येतात, कपड्याला लागतात आणि जास्तच किडे होतात. त्यामुळं त्यांना म्हणलं साफसफाई करा. आणि इतक्या रुई आल्यात ना घराजवळ, तर ते रुईचं जर फुटलं नाही, ते फळं असतं ते, त्यामधून त्या अशा म्हाताऱ्या उडतात आणि सगळ्या झाडांच्या आतमध्ये येऊन बसतात. आणि इतक्या रुईचे रोपटे येतात आतमध्ये की बस. त्यामुळे त्यांना म्हणलं तोडून टाका, भरपूर येतं. आमच्या इकडं मोकळं वातावरण आहे ना असं, तर येड्या बाबळीला आणि रुईला अजिबात कमीच नाही, इतक्या येतात की बस. तर हे पहा, घराच्या अलीकडून पण एक मोठी होती, ती तोडली त्यांनी. आणि इकडून पण एक आली. दारापुढं पांढरी रुई असावं असं बोलतात. पांढऱ्या रुईचं मला रोपटं भेटाना. आणि हे पहा, दुसरीच रुई मर्रा मातीच्या मोठाल्या झाल्या त्या. तर तुम्ही बघू शकता, घराच्या चारही बाजूनी एकदम साफसफाई झाली, सगळं गवत मारलं, रुया तोडल्या. आणि समोरसुद्धा माझा भाऊ गवत मारतोय असं. तर पावसाळ्यात असं घराच्या बाजूनी सुद्धा स्वच्छता ठेवली ना, तर किडे मकोडे येत नाही, भीती वाटत नाही. आमच्या इकडं तर इतकं मोकळं वातावरण आहे ना, मारा मातीचे सापं दिसतात. त्यामुळे असं काढावं लागतं, नाहीतर मग बाहेर आलं की असं भीती वाटते. तर घराच्या साईडचं, घराच्या समोरचं, रोडच्या कडेचं सगळं गवत काढून झालंय आता. पाणी आण सागर, मिक्स करून आणा. आता मला थोडंसं बरं नाही, त्यामुळं मी बसले होते, सगळे ते गवत काढत होते, दमलेत ते. त्यांना म्हणलं पाणी प्यात, थोडं शांत व्हा. मी तोपर्यंत हे गवत आता झाडून घेते रोडचं, कसं तरी वाटतंय ते. आता बाहेरचं सगळं आवरलंय, आतमध्ये जाते आणि नाश्ता वगैरे बनवते म्हटलं. तर सगळ्यांना विचारलं काय बनवू, तर म्हणले पोहे कर. तर मी पोहे करायला घेतलेत आता. तर पोहे आठवड्यातून फक्त 2 ते 3च वेळा होतात. बाकीच्या दिवशी वेगवेगळा नाश्ता लागतो यांना, घरातल्यांना सगळ्यांना. कारण इतकं वैताग देतात ना मला. एकाला एक आवडतं, एकाला एक आवडतं असं असतं. भाजीला सुद्धा असंच करतात ते, मला खूप वैताग देतात. तर बाकीची तयारी करूपर्यंत मोठ्या मुलाने मला कांदा कापून दिला. तर कांदा नेहमी तोच मला कापून देत असतो, मस्त बारीक कापून दिला. मी हिरव्या मिरच्या सगळं कापून घेतलं, कोथिंबीर वगैरे. पोहे भिजवले. आणि आता कढईमध्ये मी जिरा, मोहरी, कांदा, हिरवी मिरची परतून घेते आणि मस्त कांदा पोहे बनवते. तर कांदा पोहे खूप आवडतात त्यांना, म्हणजे कांदा जास्तीचा टाकायचा कापून. तर कांदा पोहे खूप मस्त टेस्टी लागतात.
तर तिकडून मला ओरडत होते नवरोबा की लय कोरडे नको करू, थोडे ओलसर कर म्हणजे छान लागतात. तर पोहे कधी पण थोडे ओलसर केले ना मस्त लागतात. तर त्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकली. थोडीशी साखर टाकायची म्हणजे काय होतं एकदम छान टेस्ट येते पोह्याला. तर थोडीशी साखर टाकली मी, चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त परतून घेते आता. शेंगदाणे आधीच मी परतून म्हणजे थोडे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते. कुरकुरीत छान लागतात पोह्यामध्ये शेंगदाणे. तर पोहे तयार झाले, मी आता सगळ्यांना देते. तर नाश्ता चहा-पाणी झालं आणि त्यानंतर म्हटलं केस कलरिंग करायचे. तर केसांना मी कलर कोणता लावते, कसं लावते ते पण मी तुम्हाला सांगते. तर मी पहिलं शेणाज मेहंदी किंवा जी आपली हिना हर्बल मेहंदी ना साधी ती लावायचे. त्या मेहंदीने काय व्हायचं, माझे केस आहेत ना खूप ड्राय व्हायचे आणि तुटायचे. मेहंदी लावल्यानंतर, धुतल्यानंतर ते ड्राय व्हायचे आणि एकदम असा झाप व्हायचा केसांचा. तर त्यानंतर माझे थोडे-थोडे केस होते पांढरे. तर ते त्यामध्ये झाकून जायचे. पण इकडं आम्ही ह्या घरामध्ये राहायला आल्यानंतर काही दिवस आम्ही बोरचं पाणी वापरलं आणि त्यामुळं काय झालं, माझे केस जास्तच पिकले बोरच्या पाण्यामुळं. आणि मग त्या साध्या मेहंदीने माझे केस एकदम लाल-लाल दिसायला लागले. त्यानंतर मग मी हे लॉरेल पॅरिसचा मॅजरलचा कलर लावायला लागले. लाँग लास्टिंग कलर आहे हा, अजिबात केसांचा जात नाही. आपल्याला फक्त फर्स्ट टाईम पूर्ण केसांना कलर करावा लागतो याचा आणि त्यानंतर मग आपण फक्त रूट टचअप करत राहायचं दर महिन्याला. तर तुम्ही बघू शकता रूट टचअपसाठी मी 4 नंबरची ट्यूब आणत असते मॅजरलची आणि पूर्ण केसांसाठी सुद्धा तुम्हाला मी दाखवते. फर्स्ट टाईम मी कोणत्या-कोणत्या ट्यूब वापरल्या होत्या. मुळापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण केस कलर करावा लागतात आणि त्यानंतर मग महिन्याला फक्त रूट टचअप करावं लागतं. तर फर्स्ट टाईम मी कोणत्या-कोणत्या ट्यूबा वापरल्या होत्या ना पूर्ण केसांसाठी ते दाखवते. तर तुम्ही बघू शकता 4.15 ही एक ट्यूब होती आणि त्यानंतर ही 3 नंबरची एक ट्यूब होती आणि एक 4 नंबरची ट्यूब होती. अशा 3 ट्यूबा मिक्स करून लावल्या होत्या त्या भैय्यांनी. कारण माझे केस एकदम खराब झाले होते ना. यांचा मित्र एक सलूनमध्ये काम करतो पुण्याला मॉलमध्ये. त्यांना विचारलं होतं त्यांनी कुठला कलर करायला पाहिजे. तर तो राहुरीचा आहे ना. तर तो म्हटला की मी गावाला जाताना थांबतो केडगावमध्ये. नगरवरून जावं लागतं तर आणि तो थांबला आणि मग त्यांनी हे कलर आम्हाला सांगितले आणि येताना घेऊन पण आला होता तो आणि मग त्यांनी मला कलर करून दिले केस. तर त्यानंतर त्यांनी फक्त रूट टचअप करायला सांगितलं होतं आम्हाला. तो म्हटला 6 महिन्यातून वर्षातून फक्त पूर्ण केसांना एकदाच कलरिंग करावं लागतं. अदरवाईज तुम्ही फक्त रूट टचअप करत राहा. तर ह्या ट्यूबमध्ये आहे ना तुम्ही बघू शकता हे डेव्हलपर मिक्स करावं लागतं. जितकी ट्यूब घेतली ना आपण तितकंच हे डेव्हलपर मिक्स करायचं त्यामध्ये किंवा जेवढी आपण ट्यूबमधली क्रीम घेतली ना त्यापेक्षा थोडं जास्त हे डेव्हलपर टाकायचं, मिक्स करायचं व्यवस्थित आणि हे असं रूट टचअप करायचं. तर एकदम स्वस्तात पडतं. हे डेव्हलपरची एक बाटली आणून ठेवली तर आपल्याला 9-10 वेळेस पुरती. फक्त आपल्याला ट्यूब आणावं लागते. तर ट्यूब ही आपल्याला 350 ते 400 रुपयापर्यंत पडती. तर एकदा ट्यूब आणली ना आपल्याला ती 2 महिने पुरती कारण रूट टचअपसाठी फक्त अर्धीच ट्यूब लागती. तर त्यांनी कलर करून दिला ना केसांना, अजिबात म्हणजे पांढरे केस राहिले नाही अजिबात. एकदम सगळे झाकून गेलेत आणि नॉर्मल जे केस आहेत ना तसंच वाटतं. आणि दर महिन्याला आपल्याला पूर्ण केसांना कलर लावायची गरज पडत नाही त्या कलरनी. फक्त आपल्याला जेवढे केस उगवलेत आपले नवीन पांढरे केस आहेत ना त्यांना फक्त रूट टचअप करावं लागतं. तर रूट टचअप आपण घरी केलं तरी पण चालतं किंवा पार्लरमध्ये जाऊन केलं तरी पण चालतं. पार्लरवाली रूट टचअप करायला 1,500 रुपये घेतात आमच्या इथं आणि दुसरीकडे जर गेलं ना म्हणजे चांगल्या ठिकाणी चांगल्या म्हणजे प्रोफेशनल पार्लरमध्ये तर तिथं 1,000-1,500 रुपये रूट टचअपचेच घेतात. कारण लेन्थनुसार असतं सगळं ते. तर असं आहे. पण आमच्या इथं लावलं होतं मी पार्लरमध्ये तर तिथं व्यवस्थित लागल्यासारखं झालं नाही. मग मी काय केलं घरीच लावते आता. तर मला काय होतं इथून इथपर्यंत असं घरी लावता येतं, रूट टचअप करता येतं, पण पाठीमागं नाही करता येत. मग मी कधी नवरोबाची मदत घेते, तर कधी मुलांची मदत घेत असते पाठीमागं लावण्यासाठी. तर अशा खूप क्लिपा लागतात असं म्हणजे पार्टिशन करून आपल्याला ते केसांना लावावं लागतं. तर या कलरमध्ये ना अमोनिया खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आपले केस पिकत नाही. जेवढे पिकलेले आहेत ना तेवढे स्टेबल राहतात. केसांना काही डॅमेज होत नाही. त्यामुळं मी हा कलर वापरायला लागले. तर जे आपण नॉर्मल डाय लावतो ना त्याने आपले केस खूप खराब होतात आणि जास्त पिकायला लागतात. तर त्यामुळे मी हे व्यवस्थित विचारपूस करूनच कलर लावायला लागले हा लॉरेल पॅरिसचा. तर पूर्ण केसांना कलरिंग केलेलं झाले 4-5 महिने. आता मी फक्त रूट टचअप करत राहते. तर ही 4 नंबरची ट्यूब आहे ना, तर ती अर्धी उरलेली पाठीमागच्या महिन्याची ती घेते मी आणि डेव्हलपर त्यामध्ये थोडा मिक्स करते
आणि क्रीम लावून घेते आता केसांना. तर मी सगळे आपले क्लचर आहेत ना गोळा करते आणि त्यानंतर केसांचे पार्टिशन करून वेगवेगळे क्लचर लावते आणि पार्टिशन करूनच मग मी व्यवस्थित मेहंदी लावते, सॉरी कलर करते केसांना. खूप छान झाले जातो. तर तुम्ही बघू शकता अर्धी ट्यूब उरलेली होती तेवढी घेतली मी आणि जो डेव्हलपर आहे ना जुनाच होता तो संपत आलेली बाटली त्यामधलंच घेतलंय मी, ओतलाय डेव्हलपर आणि एक नवीन बाटली घेऊन आलेत नवरोबा. तर ती तशी ठेवली मी आता. आणि मेडिकलमध्ये 10 रुपयाला हे ग्लव्स मिळतात, तर ते हातामध्ये घातले ना आपले हात काळे वगैरे होत नाही. तर आता मिक्स करून घेते मी आणि केसांना लावते. तर कसं आहे ना मी घरी पण लावते कधीमधी आणि कधी पार्लरमध्ये पण जाऊन लावते. पण मला पार्लरपेक्षा घरीच आवडतं. पाठीमागं जिथपर्यंत माझा हात पुरत नाही ना, दिसत नाही ना, तिथपर्यंत मी मुलांकडून किंवा नवऱ्याकडून लावून घेते आणि बाकीचं मग मी लावते. तर छान लागले जातं. आता आमच्या घराच्या आसपास जास्त घरं नाही आहेत. आमचं एकटंच घर आहे. त्यामुळं एखादी ताई पण नाही मला कलर करून द्यायला व्यवस्थित. तर त्यामुळं मी मुलाकडून किंवा नवरोबाकडून असं हेल्प घेत असते आणि त्यांच्याकडून पाठीमागून कलर करून घेते आणि फ्रंटला मग मी लावत असते. तर त्याच्याकडून मुलाकडून मी लावून घेतला कलर आता आणि मोठ्या दाताच्या कंगव्यानी ना थोडंसं असं लावून घ्यायचं, थोडंसं विंचरून घ्यायचं आणि छोट्या दाताच्या कंगव्याने जर विंचरलं ना तर जी आपण क्रीम लावलेली आहे ना केसांना तर ती कंगव्यामध्ये सगळी निघून येते. त्यामुळं मोठ्या दाताच्या कंगव्यानेच थोडंसं असं विंचरून घ्यायचं म्हणजे कलर सगळीकडे एकसारखा लागला जातो. तर पाठीमागून मी रूट टचअप झालेले केसांना तुम्ही बघू शकता. खाली केसांना नाही लावलं मी लेंथला, फक्त जे मुळांना जे पांढरे झालेले आहेत ना त्यालाच लावले. आता जे फ्रंटचे केस राहिलेत ना त्याला लावून घेते मी. तर असे क्लचर गोळा करते मी आणि पार्टिशन करते केसांचे, वेगवेगळे केस करते आणि मग ही क्रीम लावून घेते. आता पहा हे आधीचे केस आहेत पांढरे झालेले, तर यांना मी रूट टचअप केल्यानंतरचे केस मी तुम्हाला दाखवते आता. तर मी केसांना मेहंदी लावली, सॉरी केसांना मी कलर लावला. त्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण झाले आणि मग केस धुतल्यानंतर खूप कंटाळा आला मला. थोडंसं आराम केला मग मी आणि मग म्हटलं तुम्हाला आता केस धुतल्यानंतर कसे झाले ते दाखवावं. तर हे पहा, वाटते की मी काही लावलेलं होतं केसांना म्हणून. एकदम म्हणजे जसे आपले नॉर्मल केस असतात ना बिना मेहंदीचे बिना कलरचे एकदम तसेच वाटतात. असा शेडसुद्धा वेगळा वाटत नाही. तर असं या लॉरेल पॅरिसच्या कलरचं खूप छान केस होतात, एकदम स्मूथ सिल्की होतात. अजून मी केस विंचरलेसुद्धा नाही. तर असं केसात आहे ना एकदम बोटं जातात हे पहा. आणि आपण जर नॉर्मल मेहंदी लावली ना तर केस एकदम ड्राय होतात, तुटतात आणि असं केसामध्ये हातसुद्धा जात नाही असे केस होतात. महत्त्वाचं म्हणजे हा कलर आहे ना केसांना पूर्ण लेंथमध्ये म्हणजे मुळापासून तर शेंडापर्यंत केसांना अजिबात लावला नव्हता. फक्त केस आपले नवीन उगलेत ना जेवढे व्हाईट दिसतात ना तेवढ्यालाच लावलं होतं. फक्त रूट टचअप केलं होतं तरी पण एकदम केस छान झालेत. आणि हा कलर आहे ना जे बाकीच्या केसांना एकदम मॅच झाला आहे. असं वाटत नाही की इथं वेगळं आहे आणि इथं वेगळं आहे, अजिबात नाही. तर 4 नंबरची ट्यूब लावली होती ना मी त्यामुळे तो मॅच झाला आहे. तर आपल्याला रूट टचअप करायचं असेल ना तर 4 नंबरची ट्यूब लावायची आणि पूर्ण केसांना पण कुठल्या कुठल्या ट्यूबा लावल्या होत्या ना त्या भैयानी ते पण मी तुम्हाला सांगितलेलंच दाखवलेलंच आहे. तर तुम्ही सुद्धा लावू शकता. मी काय लॉरेल पॅरिसच्या ब्रँडचं काही प्रमोशन नाही करत आहे. तर मी जे लावत असते ना तेच मी तुम्हाला दाखवते. एकदम नॅचरल केस वाटतात पहा. तर माझ्या ताईंना पण लावायचं कोणाला असेल तर नक्की लावा. खूप छान आहे. केस एकदम स्मूथ राहतात, एकदम नॅचरल केस वाटतात. एकदम असं वाटतच नाही की आपण केसांना कलरिंग केलं आहे. आणि जे आपले जे काळे केस राहिलेत ना बाकीचे पांढरे व्हायचे ते सुद्धा पांढरे होत नाहीत. जास्त केमिकल नाही या कलरमध्ये. तर तुम्ही सुद्धा लावू शकता. तर आपण डॉक्टरला विचारलं ना की पांढरे केस झालेले ते काळे होतील का, औषधं वगैरे जे आहे ते. तर जे पांढरे केस झालेले ते पुन्हा काय काळे होत नाहीत. जे काळे आहेत ते पांढरे होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर आपल्या जेवणामध्ये आपण जास्तीचा कढीपत्ता खाऊ शकतो, पालेभाज्या खाऊ शकतो. तर असे करू शकतो. पण काय जे व्हायचं ते होतच राहतं. आजकाल लहान लहान मुलांचे सुद्धा पिकलेत, माझ्या एका मुलाचे सुद्धा पिकलेत असे. तर पिकणारे पिकतातच, असं नाही की केस पिकले म्हणजे म्हातारा झाला असं काही नाही आहे. तर ते नॅचरली पिकतात पण. तर माझेसुद्धा खूप पिकलेत, जास्त म्हणजे 2 वर्षात एवढे पिकलेत. आधी एवढे नव्हते, थोडे थोडेच होते कुठं कुठं, पण 2 वर्ष जास्तच पिकलेत केस. तर मी असं मेहंदी लावता कलर करत असते. जाऊ द्या.
चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.